तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विदर्डे. तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल. मागे जो तुम्ही हा ट्रक पाहताय तर हा आहे टाटाचा 1816. आता 1816 मध्ये काय झालेलं माहिती का, आधी जर पाहिलं तर तुम्हाला 12 टन जर पेलोडमध्ये ट्रक घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॉस व्हेकल वेट जे आहे म्हणजे टोटल जे ट्रकचं वेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 19 टनचा जो ट्रक आहे हाच घ्यायला लागायचा. आता त्याच्यामध्ये काय व्हायचं माहिती का, त्याच्यामध्ये मेंटेनन्स देखील जास्त आहे, प्लस तुम्हाला जो टोल आहे तो सुद्धा जास्त लागायचा. पण आता टाटा मोटर्सने ना एक स्मार्ट गेम इथे खेळलेला आहे. त्यांनी 18 टन ग्रॉस व्हेकल वेटमध्ये 1816 इथे लॉन्च केलेले तुम्ही पाहू शकता. याची प्राइसिंग देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. आणि याची जर तुम्ही डेक लेंथ पाहिली ना 20 आणि 22 फुटामध्ये तुम्ही हा नक्कीच परचेस करू शकता. 6 टायर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. 160 लिटरचा जो फ्यूल टँक आहे हा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो, प्लस ॲड ब्लू देखील एक्स्ट्रा जो टँक आहे हा इथे देण्यात आलेला आहे. आता याचा फायदा काय होतो माहिती आहे का, ज्यावेळेस 18 टन ग्रॉस व्हेकल वेटमध्ये हा ट्रक आल्यानंतर आहे ना, ओव्हरऑल जो टोल आहे तुम्हाला जो रोडवरती टोल लागतो तो सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला कमी द्यावा लागणार आहे. त्यामुळे टाटा मोटरने एक स्मार्ट मूव्ह खेळलेला आहे ह्या सेगमेंटमध्ये. आता फ्रंट साईडने जर पाहिलं तर LPT कॅबिन तुम्हाला इथे पाहायला भेटते. नॉर्मली LPT कॅबिनचं जसं डिझाईन आहे तसंच तुम्हाला इथे पाहायला भेटतं. 2 वायपर इथे जर पाहिलं, जे बंपर आहेत हे तुम्हाला हेवी मेटॅलिक जे बंपर आहेत ते देण्यात आलेले आहेत. सोबतच 2 वायपर एक्स्ट्रा हा जो मिरर हा देखील देण्यात आलेला आहे. सो फ्रंट साईडने मोठा जो विंडशील्ड एरिया हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. कॅबिन देखील बऱ्यापैकी मोठा आहे. मागच्या आतल्या साईडने ड्रायव्हरला पाहण्यासाठी सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. फ्रंट साईडला ब्रिजस्टोनचे जे टायर आहेत ते देण्यात आले आहेत. टायर प्रोफाईल जर पाहिली 295 90 R20ची जे टायर प्रोफाईल आहे ही तुम्हाला इथे मिळून जाते. एअर ब्रेक गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. मागच्या साईडला सुद्धा ब्रिजस्टोनचे टायर आहेत. सेम तुम्हाला 295 90 R20ची जी टायर प्रोफाईल ही मिळून जाते. इथे तुम्हाला एक्स्ट्रा एक स्पेअर व्हील जे आहे ते देण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला फाळका जर पाहिला तर अशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता. आता याच्यामध्ये जर पाहिलं ही पूर्ण बॉडीमध्ये गाडी आहे. तुम्ही चॅसीमध्ये सुद्धा ऑप्शन जो आहे तो घेऊ शकता. प्राइसिंगचा जर विषय आला तर प्राइसिंगमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीची किंमत 29 लाखापासून 30 लाखापर्यंत LPT मॉडेलची, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण जो बॉडी सेटअप भेटतो मागच्या साईडला याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. बाकी तर गाडी तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता, पाट्यांचा देखील याच्यामध्ये यूज झालेला आहे. ऑलरेडी ही गाडी जर पाहिली ना प्रूव्हन आहे. टाटा मोटरची जी FE सिरीज आहे तेच इंजिन जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये दिलं जातं. आता इंजिनचा जर विषय आला तर इंजिन देखील मी तुम्हाला एकदा सांगून देतो. याच्यामध्ये जर पाहिलं आधी जी 1816 याची तीच इंजिन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. 3300 सीसीचं 160 HP ची जी पॉवर फिगर आहे ही याच्यामध्ये येते आणि 475 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा याच्यामध्ये येतो. देन डिझेल इंजिन हे असणार आहे आणि 4 सिलेंडरचा आहे. आणि तुम्हाला जो पेलोड आहे हा 12 टनचा याच्यामध्ये मिळून जातो, म्हणजेच 12,000 किलोचा. सो याच्यावरती फायनान्सचे ऑप्शन देखील भरपूर जे आहे ते तुम्हाला टाटा मोटरच्या शोरूममध्ये तुम्ही गेले कमर्शियल व्हेकलच्या तर तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जातील. सो फ्रंट साईडने असं काही जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. 20 आणि 22 फूट मागची जी डेक लेंथ आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही गाडी जी आहे ते नक्कीच घेऊ शकता. आपण आतल्या साईडला येऊया की आतल्या साईडला अजून काय काय जे चेंजेस आहेत हे तुम्हाला इथे पाहायला मिळतात. इथे वर चढण्यासाठी जर पाहिलं तर पकडण्यासाठी ग्रॅब हँडल देखील देण्यात आलेले आहेत. आतल्या साईडला मोठं कॅबिन आहे. बट माझी एक रिक्वेस्ट आहे टाटा मोटर्सला आणि इतर ट्रक बनवतात त्यांना की आता वेळ आलेली आहे की तुम्ही गाड्यांमध्ये म्हणजे ह्या ट्रकमध्ये AC देणं चालू करा, कारण की खूप गरजेचं आहे. ड्रायव्हर हे भरपूर लॉंग जर्नीमध्ये गाडी चालवतात, त्यामुळे त्यांना जर AC असेल तर ते खूप फ्रेश माइंडने गाडी चालवू शकतात. इथे जर पाहिलं एक ब्लोअरच देण्यात आलेले आहे. सो आय विश AC असायला पाहिजे होता. याच्यामध्ये ACचा ऑप्शन आय थिंक टाटा मोटर्स देईल. इथे म्युझिक सिस्टीम देण्यात आलेली आहे. USB टाईप A देण्यात आलेला आहे. इथे ब्रेक आहे. 5 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. एक रिव्हर्स देण्यात आलेला आहे. प्लस इथे जर पाहिलं डेडिकेटेड जॅक तुम्हाला मिळून जातो. स्टेअरिंग पॉवर स्टेअरिंग तुम्हाला इथे मिळून जातं. आणि हे ॲडजस्टमेंट जर पाहिली टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकदा पाहून घ्या. तुम्हाला डेडिकेटेड जे म्युझिक सिस्टम ती सुद्धा मिळून जाते. सो असं काही इन्स्ट्रुमेंट जो क्लस्टर आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर पद्धतीनं जी माहिती ती घेऊ शकता. इथे जर पाहिलं एअर प्रेशरचा 12 सेट, DF किती आहे, देन जे फ्यूल आहे ती किती आहे, देन इथे टेम्परेचर, इथे RPM आणि इथे स्पीड पाहू शकता. तो बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे आहे ते इथे पाहायला मिळते. आता ह्या गाडीची जी किंमत आहे ती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे की 29 ते 30 लाखाच्या किमतीमध्ये तुम्ही ही गाडी नक्कीच परचेस करू शकता.
आणि 3 वर्ष 3 लाख किलोमीटरची वॉरंटी जी आहे ती तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जाते. सो अशी काही गाडी आहे, नवीन मॉडेल आहे 1816. याच्याबद्दल तुमचे अजून देखील काय प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि ह्या गाडीच्या कॉम्पिटिशनला अजून कुठली गाडी आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.